नमस्कार. आज करिअर विजयच्या या एपिसोडमध्ये आपण पॉडकास्ट इंटरव्ह्यू करत आहोत आणि विषय आहे मिड करिअर क्रायसिस. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मिड करिअर क्रायसिस हा अनेकांना भेडसावणारा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी करिअर विजयच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सारंग बेजलवार सर. नमस्ते सर. नमस्कार. नमस्कार सर. मी आत्ता जे म्हटलं की हा अनेक जणांशी संबंधित मुद्दा आहे. मिड करिअर क्रायसिस आता घराघरामध्ये हा शब्द ऐकायला मिळतो. तर नेमकं मिड करिअर क्रायसिस तुमच्या मते काय? मिड करिअर क्रायसिस जसं तुम्ही म्हणाले, हा एस्पेशली 35 ते 50 वयोगटाच्या मुलांना जाणवतो. आणि तुम्ही जसे म्हणाले घराघरात आहे, तर नक्कीच आहे हा. आणि या वयोगटात काय होतं की आपण जे एन्थुझियास्टिकली जेव्हा आपण एखादं कार्य सुरू केलं असतं किंवा ज्या करिअरमध्ये जेव्हा आपल्याला मोटिवेशन असतं, ते कालांतराने ते मोटिवेशन कुठेतरी कमी होत जातं आणि त्यांना असं वाटतं की मी आता हेच काम करायचं का, किंवा मी याच्यात अडकलेलो आहे, याच्यातनं माझी सुटका आहे का. तर त्यांचं मनाशीच थोडंसं मन विचलित होत राहतं आणि स्वतःला विचारतात, हे म्हणजे मनात खूप शंका येतात, हेच करायचं आहे का. तर या ज्या गोष्टी असतात मनांशीच त्यांचं विचार येतात भरपूर, तर त्यांचंच मन त्यांना विचारत असतं मी जे करतोय ते योग्य आहे का. याच गोष्टीला आपण मिड करिअर क्रायसिस असं म्हणतो. पण मग टेक्नॉलॉजीचा संबंध ह्याच्यात येणार आहे ना, की जसं आता अनेक गोष्टी घडतायत आजूबाजूला आणि त्याच्यामुळे मिड करिअर क्रायसिस जरा चटका बसतोय त्याचा. डेफिनेटली जसं आता तुम्हाला माहित असेल, AI हे आता AIच्या एजमध्ये किंवा AIच्या एरामध्ये म्हणू आपण, इथे कुठलंही क्षेत्र आता सेफ राहिलेलं नाहीये. तर आपल्याला सतत काहीतरी रिस्किल करायचं, सतत शिकत राहण्याची गरज आहे आपल्याला. आणि म्हणजे कुठलंच क्षेत्र आता हे नाही राहिलं. म्हणजे तुम्ही म्हणजे पहिले असं आपण म्हणायचो की IT करिअर्स म्हणजे एखादा गेलो की सेफ आहे किंवा कुठलंही, पण आता AI हे प्रत्येक क्षेत्रात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला AI शिकणं फार गरजेचं आहे. AI मुळे मिड करिअर क्रायसिसचा मोठा ज्वलंत प्रश्न झाला, हे मान्य आहे का? हा एक मुद्दा आहे त्याच्यातला. पण बरेचदा एन्थुझियाझम जे असतो, म्हणजे मुलांचा काय एकदा 40च्या मिड करिअरमध्ये आल्यावर तो एन्थुझियाझम पण राहत नाही. त्यांना ते काम रटाळ वाटतं, तेच काम करत होते. तर मी म्हटलं हेच काम करायचं का, हा जसं मी पहिले सांगितलं, हा प्रश्न त्यांना सतत म्हणजे मनात येत असतो माझ्या, की काय करायचं, हेच असं करत राहायचं का, मग याच्यातनं माझी सुटका होईल की नाही होईल. तर हे पण कुठेतरी त्याला पुढचा रस्ता दिसत नाहीये, कुठेतरी ब्लॉकेज आल्यासारखं वाटतं. आणि AI तर आहेच, प्रश्नच नाहीये, पण टेक्नॉलॉजी बरोबर तुम्हाला चेंज होणं पण फार गरजेचं आहे. असं होतं का की तुम्ही ज्यावेळेस नोकरी सुरू करता त्यावेळेस तुमचं वय 22-25च्या आसपास असतं, पहिली 5-7 वर्ष, बरोबर. तर त्यावेळेस तुम्हाला गरज असते जास्त आणि मग तुम्हाला पडेल ते काम करायला तयार असतं. आर्थिक स्थिरता, कदाचित काहींची 40च्या आसपास आर्थिक स्थिरता निर्माण झाली म्हणून त्यांना म्हणजे भरलेलं पोट असल्यामुळे मिड क्रायसिस होतंय का? बरोबर आहे सर. कारण कसं आहे की पहिलं जी आपली इनिंग असते, जे स्पेशली मुलं 23-25 वर्षात सुरू करतात, ते जास्त सर्वायवलसाठी, आपलं आयडेंटिटीसाठी असतं. की त्यावेळेस मुलांमध्ये एन्थुझियाझम असतो, 17-17, 18-18 तास कामं करायला तयार असतात. पण तो हा कुठेतरी आपल्याला एक म्हणजे 35-40 वर्ष आल्यावर ती डेडिकेशन दिसत नाही आपल्याला. तर मग ते कुठेतरी ते कमी होते. मग त्याच्यामुळं वरिष्ठ किंवा कंपनीचे मालक किंवा मॅनेजिंग डायरेक्टर हे आपल्याला त्या नजरेने आपल्याशी व्यवहार करायला लागतात आणि मग कुठेतरी लक्षात येतं की आपण आता नकोसे झालोय. बरोबर. कारण मिड करिअर क्रायसिसमध्ये हा पण एक मोठा मुद्दाच म्हणजे मोलाचा मुद्दा आहे की एन्व्हायरमेंट खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तिथे एन्व्हायरमेंट पण ते तुम्हाला तसं वर्क कल्चर टॉक्सिक नको. म्हणजे तुम्हाला तिथे तुम्हाला दररोज जायची इच्छा झाली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा बॉस जो आहे तो पण खूप बॉसी नको, म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली मॉनिटर करतो आहे, सतत इन्स्ट्रक्शन्स देतो आहे, तर तसं नको. ते बरेचदा लोकांना ते आवडत नाही. तर हा पण एक मुद्दा आहे त्याच्यातला. म्हणजे टेक्नॉलॉजी जसं मी पहिले सांगितलं ते तर आहेच, पण वर्क कल्चर म्हणतो आपण जे टॉक्सिक झालं असेल तर, आणि बॉस नसेल बरोबर, तो खूप बॉसी असेल, तो माझ्यावर खूप हुकूम झाडत असेल, फ्रेंडली नसेल,
तरी पण मुलांना एक क्रायसिस. कारण असं वय असतं की ज्यावेळेस मी पण कोणीतरी आहे आणि याच्यात मला तू काय सांगतोस. लर्निंग कर्वबद्दल काय सांगताय? लर्निंग म्हणजे तुम्ही जसं तरुण असताना खूप काही शिकण्यासाठी तयार असता, बरोबर. पण आता हे असं वय आहे की ह्याच्यात मग नवीन आलेली टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करायला लवकर तयार होत नाहीत असं, आणि म्हणून मग मिड करिअर क्रायसिस चालू होतो का? हो, कारण कसं आहे की कुठेतरी एक स्टॅग्नन्सी आली असते. तुमचा ग्रोथ माइंडसेट नसताना तो एक काय लोक कम्फर्ट झोनमध्ये जातात. त्यांना एकदा माहीत होऊन जातं की मला हेच काम करायचं आहे. आणि आपण पहिले पण बघितलेलं आहे की तुम्ही टेक्नॉलॉजीला अडॅप्ट नाही केलं तर तुम्ही कुठेतरी हे करणार. जसं आपण नोकियाचं एक्झाम्पल बघितलेलं आहे आणि भरपूर मोठे मोठे कंपनीज आहे, LG म्हणा, की त्यांनी टेक्नॉलॉजीला अडॉप्ट नाही केलं वेळोवेळी. म्हणून ते किती मोठी कंपनी असली, किती टॅलेंटेड असले तरी ते मागे पडले. तर त्यामुळे तुम्हाला टेक्नॉलॉजी बरोबर राहणं, शिकणं गरजेचंच आहे. आणि तुम्हाला ग्रोथ माइंडसेट हवा. तुम्हाला मी आता शिकणार नाही, माझं वय झालं, हा प्रकार नाही चालणार. मला सतत शिकत राहावं लागणार आणि ही काळाची गरज आहे. कारण मिड करिअर म्हणजे नावच तेच सांगतं की हे काय शेवट नाहीये, हा म्हणजे तुमचं 55-58 वय नाहीये. बरोबर. कारण हे असं वय की मध्यभागी तुम्ही आलात. बरोबर. या सगळ्या कालखंडामध्ये तुम्ही तुमची काही स्वप्न पूर्ण झालीत, म्हणजे आपण ज्याला मॅस्लोज नीड हायरार्की म्हणतो त्याप्रमाणे काही आता इंटरेस्ट राहिला नाहीये. बरोबर. म्हणून मग कामामध्ये थोडासा टिकमार्क ॲक्टिव्हिटी चालू होते का या वयोगटामध्ये? हो, नक्कीच. कारण काय होतं की एकदा माझ्या बेसिक नीड्स झाल्या पूर्ण, की जसं मला घर पाहिजे होतं, गाडी पाहिजे होती, लग्न झालेलं आहे, माझ्या जेवढ्या ज्या रेस्पॉन्सिबिलिटीज होत्या ते सगळं झालं आहे. आणि मी बाजूला माझ्यासाठी 2-3 वर्षाचं आणि इमर्जन्सी फंड पण ठेवलेला आहे. आणि तर तो ऑटोमॅटिकली मनात तुमच्या विचार येतं. ती जी धडपड असते करिअरसाठी की मला करिअरमध्ये काही ग्रोथ करायचं आहे, ती कुठेतरी कमी होते. आणि ती कमी झाली की मग थोडं थोडं मग हळू तो ऑटोमॅटिकली त्यांच्या मनात येतं, नाही आता ते चल ढकल सारखं की हे केलं तरी चालतं, आजचं उद्या काम केलं तरी चालेल. तर ती नॅचरल ती फिलिंग्स पण येतात त्याच्यामुळे. पण मिड करिअर क्रायसिस हा मुद्दा सगळ्यांना लागू होत नाही. म्हणजे जसं आपण म्हणू की जे त्यांच्या बाजूचा जर विचार केला, कारण याला दोन्ही बाजू आहेत नाण्याला. एक तर ह्या व्यक्तीचं चुकत असेल म्हणून तो त्या क्रायसिसमध्ये जातोय, दुसरी शक्यता म्हणजे त्याला तसं तुम्ही मगाशी म्हटलं की टॉक्सिक वातावरण असेल म्हणून तो तसा होतोय. पण एखाद्या केसमध्ये तो व्यक्ती सातत्याने शिकतोय, त्याचा एनर्जी लेवल त्याची कमी होत नाहीये, त्याला कंपनी किंवा वरिष्ठ खूप ताकद देत आहेत, त्याचे पेमेंटच्या बाबतीमध्ये जी त्याचं आधीचं ॲक्सिलरेशन होतं ते तसंच मेंटेन होतंय आणि त्याला ॲम्बिशन्स पण आहेत. मला वाटतं या केसमध्ये मिड क्रायसिस येणार नाही. नाही, ॲब्सोल्युटली नाही. कारण काय, मी जसं तुम्हाला सांगितलं की हा इंडिव्हिज्युअलचा प्रश्न आहे. म्हणजे बेसिकली सगळ्यांनाच येतो अशातला नाही. कारण तुम्ही बघितलं की 50 वर्षाचा पण व्यक्ती बऱ्याच एन्थुझियास्टिकली, तीच त्याला फायर असतं त्याच्या बेलीमध्ये की मला पुढे जायचं आहे, मला नवीन टेक्नॉलॉजी शिकायचं आहे, मला लिडरशिप पोझिशन्समध्ये जायचं आहे. तर हा टोटली इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक जण या फेजमध्ये जातोच असं नाही. बहुतांश लोकांना हे जाणवतं, पण खूप कमी लोक आहे की त्यांना मिड करिअर क्रायसिस जाणवत नाही. पण त्यांनी स्वतःचं त्याचं असेसमेंट केलेलं असतं. त्यांना तो करिअर मला कुठे जायचंय पुढे हे सेल्फ असेसमेंट माहीत असतं. त्यांना आपला स्ट्रेंथ माहीत असतो की मला माझ्यात स्ट्रेंथ काय आहे, वीकनेस काय आहे. मग मला तो जो करिअरचा जो रोडमॅप आहे त्याची क्लॅरिटी मला मिळालेली असते. पण ज्यांच्याकडे स्पेशली करिअरची क्लॅरिटी नसेल तर तिथे तो गोंधळ करतो. आणि बरेचदा काय होतं, करिअर निवडताना हे परिस्थितीनुसार निवडतात. मग तिथे तुमचं पॅशन, तिथे तुमचे स्ट्रेंथ, तिथे तुमचा इंटरेस्ट बघितला जात नाही. मग इथे जास्त पगार मिळतो म्हणून मी चाललोय असंही होतं. पण ते कालांतराने असं जाणवतं की अरे नाही, ही तर माझी आवडच नाही. मग कसं ओळखायचं लोकांनी की आत्ता माझा क्रायसिस चालू होतोय, हे कसं ओळखायचं? क्रायसिससाठी काही लक्षणं दिसतात. म्हणजे काय होतं की पहिले कारण म्हणजे तर मंडे ब्ल्यूज जे आपण म्हणतो की ऑफिसला जायला एन्झायटी तयार होतं. मंडे म्हणजे नको नकोसं वाटतं त्यांना ऑफिसमध्ये जायला.
मग काही कारणामुळे, क्षुल्लक कारणामुळे ते सुट्टी घेतात. काही क्षुल्लक म्हणजे काही कारण सांगतात ते. तर मग या काही आहे. त्याच्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स नसतो त्यांचा. त्याच्यानंतर सतत ते लोक जॉब पोर्टल्सवर बघत असतात. करेक्ट की मला कुठे दुसरी पोझिशन आहे का, आणि सतत अनइझी असतात ते. जरी आपल्याला बाहेरून वाटेल सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, पण आतल्या त्यांची लढाई सुरू असते, स्वतःची लढाई सुरू असते त्यांची स्वतःशीच. तर हा जी घालमेळ असते ती त्यांच्या मनात की ती सुरू होते. त्याच्यात हे एक आहे. त्याच्यानंतर तो कुठेतरी कोणाशी त्याचं बोलणं बंद होऊन जातं, असं सेक्लुडेड राहतो, एकटा राहतो आपली. आणि त्याच्या एन्थुझियाझम नाही. पहिले कसं की तोच व्यक्ती प्रत्येक टास्कमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचा. आता फक्त हे माझं काम एवढं आहे, मी एवढं करेल आणि निघून जाईल. तर ती रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तो टाळतो नवीन. बरोबर. आणि हे पण काही लक्षण आहे त्याच्यात. घरी येऊन तक करतो का तो? डेफिनेटली. कारण मला असं वाटतं की आतून माणूस सॅटिस्फाय नसेल तर त्याचं ते बाहेर पण दिसतं. आणि तो ऑफिसमध्ये तर ती चिडचिड नाही काढू शकत, तर ते घरच्या लोकांवरती चिडचिड होतं. कारण जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की बाहेरून सगळं व्यवस्थित वाटतं, पण तो एकदा घरी आला, आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आला, तर आपल्या लोकांवर तो चिडचिड करायला सुरुवात करतो. तो असं पण म्हणू शकतो ना मग की आता मी बिझनेस चालू करणार आहे आता वगैरे, असं त्याचं काहीतरी डोक्यात, किंवा मी ही नोकरी सोडणार आहे, असं त्याचे रिॲक्शन त्याच्या मित्रांना जाणवायला लागतात. हो. कारण सतत त्याचे जे क्लोज मित्र आहेत, सगळ्यांशी तो डिस्कस करत नाही, पण जे काही क्लोज मित्र आहे असं जे मला जाणवलं की तो त्यांच्याशी मी असं केलं तर काय होईल, मी तसं केलं तर काय, मी जॉब चेंज करू का, की मी बिझनेस करू. चुळबुळ चालू असते त्याच्या मनात सतत की मला नेमकं करायचं. कारण जे करायचं आहे त्याच्यात त्याला समाधान मिळत नाहीये. सतत त्याला काहीतरी त्या परिस्थितीमधनं बाहेर पडायचं असतं. आणि काहीतरी मग मला बिझनेस करून नोकरी करून, हा सतत प्रश्न त्याला येतो, तो मनात येतो. मी आता इथं थोडे दिवस आता मी सोडणार आहे जॉब, असं त्याची रिॲक्शन चालू होतात. बरोबर, ॲब्सोल्युटली. जसं मी तुम्हाला सांगितलं की तो रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला बघत नाही, क्षुल्लक कारणं सांगतो, काही ऑफिसला दांड्या मारायला सुरुवात करतो, येतच नाही, सुट्ट्या मारतो काही कारणामुळे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या लक्षणं दिसून येतात माणसाला. बरं, मिड करिअर क्रायसिस 25ला नाही ना? 25ला नाही, 55ला 55ला दिसू शकतात. म्हणजे कसं, मेन वयोगट कोणता? मेन वयोगट तसं तर 35 पासून 50 पर्यंत जास्त हे होतं. 35 ते 50. पण काय होतं की 50 पर्यंत माणसांचं बरंचसं सगळं व्यवस्थित सेटल झालेले असतात ते, फायनान्शियल आणि करिअर ग्रोथ वाईज. पण आता म्हणजे लोक तसे 60 पर्यंत पण करतात. मग काय होतं की रोल चेंज करतात, डोमेन चेंज करतात, अशा सगळ्या गोष्टी. तुम्ही ते मला सांगा, कारण तुमच्याकडे रोज काउन्सिलिंगला लोक येतात आणि ही माहिती घेतात, तर तुम्ही काय सजेस्ट करता की हे तुम्ही ह्या अशा अवस्थेत गेला तर काय करावं पुढे? बघा, मी पहिले तर सर्वात पहिले असं सांगेल की लोकांनी सर्वात पहिले असेसमेंट करा स्वतःची. सेल्फ असेसमेंट आम्ही ज्याला म्हणतो, की तुमचं स्वॉट अनालिसिस करा की तुमचं स्ट्रेंथ काय, विकनेस काय आहे, ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहे. स्किल गॅप अनालिसिस पण करायला पाहिजे आपण, की मार्केटला डिमांड आजची काय आहे, काय स्किल्स आहेत, त्या स्किल्स माझ्याजवळ आहेत का. आणि सपोज त्या स्किल्स नसतील तर मला त्याचा अभ्यास करावा लागेल, मला ती स्किल्स शिकावं लागेल त्या, तरच मी कुठेतरी कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकणार. तर हे करणं फार गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये त्या स्किल्सची ऑपॉर्च्युनिटी असेल तर त्या याच्यात तुम्ही जायला काही हरकत नाही. मग तुम्हाला एक साधारणतः रोडमॅप मिळाला आणि मुलांना क्लॅरिटी आली की नाही, हे असं केलं की मला इथे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, तर त्याला बऱ्यापैकी त्याच्या मनातल्या ज्या शंका असतात त्या कमी होतात. पहिला एक मुद्दा की समजा त्याचं असं फिलिंग हे जर चुकीच्या ग्राउंडवरती असेल तर होऊ शकतं सर. कारण काय आहे की त्याच्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग करणं फार महत्त्वाचं आहे. की जसं मी म्हटलं की सायकोमेट्रिक असेसमेंट आम्ही करतो, ते 8वी पासून तर मिड करिअर प्रोफेशनल्स पर्यंत सायकोमेट्रिक असेसमेंट करतो. तर प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या एज ग्रुप वाईज ते असेसमेंट डिझाईन केलेले असतात. आणि त्या डिझाईन केल्यानंतर त्याच्यानंतर एक साधा रिपोर्ट जनरेट होतो आमच्याकडे. त्या रिपोर्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळतात की या मुलाचा इंटरेस्ट कुठल्या साईडला आहे, किंवा साधारणतः त्याची स्किल्स कशी आहे, त्याची न्यूमेरिकल स्किल्स म्हणा, लॉजिकल स्किल्स म्हणा, किंवा त्याची साधारण पर्सनॅलिटी कशी आहे, अशा स्ट्रेंथ काय आहे त्याच्या, किंवा याला कुठल्या करिअरसाठी याची जास्त योग्यता आहे. तर हे मॅपिंग करणं फार गरजेचं आहे. मग हे केल्यानंतर जेव्हा आम्ही मुलांशी बोलतो की साधारणतः
अकॅडमिक्स मध्ये तुझं काय परफॉर्मन्स होता किंवा तुला काय करायला आवडेल. तर या गोष्टी पण केल्यानंतर जेव्हा 1 to 1 डिस्कशन्स करतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी कळतात. म्हणजे रिपोर्ट हा तर एक आपल्याला एक बेस आहेच, पण त्याच्याबरोबर पण 1 to 1 आपण एकदा त्या मुलांशी केलं, एकदा नाही दोनदा, म्हणजे माणसांशी तर ते जास्त आपल्याला क्लॅरिटी येतं. म्हणजे समजा असं लक्षात आलं की हा विचार चुकीचा करतोय आणि याचं चांगलं चाललंय, म्हणजे तुझ्या आहे तुझं पाशी असं असून सुद्धा हा रडतोय, तर तुम्ही सांगत असताल की बाबा हे इथं तू आहे ते कंटिन्यू कर आणि तुझ्यामध्ये स्वतःत बदल कर. बरोबर. मग हा बदल जो आहे तो ह्याच्यामध्ये कधी कधी हा पण बदल असेल का की काही AI चे काही टूल्स त्यांनी शिकले पाहिजेत याबद्दल? अब्सोल्युटली. कारण मी जसं पहिले सांगितलं की तुम्हाला बदलणं गरजेचंच आहे आणि नुसतंच AI नाही, तर तुम्हाला तुमच्या बिहेवियर मध्ये पण चेंज करायला पाहिजे. कारण तुम्ही जसं करिअर क्रायसिसमध्ये काय होतं की तुम्ही एक टीम मेंबर म्हणून आहे, एक टीम लीडर म्हणून आला, तर प्रत्येकासाठी तुम्हाला स्किल सेट्स आणि लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे टेक्निकल स्किल सेट्स आणि बिहेवियरल स्किल सेट्स असं दोन्ही म्हणेन मी की त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी अपग्रेड करणं गरजेचं आहे. तर AI टूल्स तर शिकणं फार गरजेचं आहेच, पण त्याच्यासाठी त्याला लिडरशिप क्वालिटीज, कम्युनिकेशन, त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, कन्सल्टिंग माइंडसेट, या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. कारण या गोष्टीमध्ये कसं की तुम्ही जेव्हा जसं जसं लिडरशिप पोझिशनला जाता, ती पोझिशन्स नुसती टेक्निकल नसून ती स्ट्रॅटेजिक होतं. मग तुम्ही स्ट्रॅटेजिक कशी थिंकिंग करता त्या लेवलवर खूप जास्त भर दिला तर इथे टेक्नो मॅनेजरियल रोल जास्त सक्सेसफुल होतात आणि जास्त गरज असते असं मला. म्हणजे समजा तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला आहे की जो परफॉर्मन्सच्या बाबतीत चांगला आहे, पण त्याचं कुरबुरी चालू झाल्या त्या डिसिप्लिनमुळे चालू झाल्या. ॲब्सोल्युटली. बिहेवियरल. मग त्याला तुमच्या लक्षात आलंय की त्याच्याकडे हा दोष आहे, मग तुम्ही त्याला ते दोष कसा दाखवून देता? त्याला त्याच्या रिलेटेड आम्ही काही प्रश्न विचारतो की साधारणतः आता लिडरशिप आहे, तर तू काय साधारणतः काय काय गोष्टी केल्या, कुठे लिडरशिप दाखवली, कुठे इनिशिएटिव्ह घेतला, तू कुठल्या प्रोजेक्टमध्ये तू इनिशिएटिव्ह घेतलेला, किंवा साधारणतः तू टीम किती लोकांची टीम हँडल केलेली आहे, त्याच्यातनं त्याची लिडरशिप क्वालिटीज दिसून येतात. त्याच्याशी बोलताना त्याचं कम्युनिकेशन आपल्याला जज करता येतं. किंवा एखादी सिच्युएशन आली की ती याला तू प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे म्हणतो आपण, क्रिटिकल थिंकिंग म्हणतो, तर हे कसं त्याला हँडल करतो. तर ते हे सिच्युएशन्स आम्ही त्यांना विचारतो त्या परिस्थितीमधनं की असं असेल तर काय तू कसं करशील, किंवा साधारणतः तशी सिच्युएशन्स आम्ही त्याला सांगतो आणि मग त्याचा रेस्पॉन्स पाहून आम्हाला कळतं की साधारणतः हा खरंच याची लिडरशिप क्वालिटीज आहे का, किंवा याचा खरंच क्रिटिकल माइंडसेट आहे का, किंवा हा स्ट्रॅटेजिक विचार करतोय का, या सगळ्या गोष्टी दिसून येतात. बरं. कधी कधी हे पण होतं की त्याला नोकरीचं जे ठिकाण आहे त्याचं, म्हणजे उदाहरणार्थ त्याची ती कंपनी IT कंपनी आहे, तर त्याला ते लोकेशन चेंज केल्यानंतर त्याचं एकदम चांगलं चालणार असतं. तसाही सल्ला कधी कधी देणं योग्य असेल की बाबा तुझा रोल चेंज कर किंवा लोकेशन चेंज कर. समजा लोकेशनचे जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की कधी ती बॉसिंग वेगळ्या पद्धतीने चालू असतं किंवा तिथलं आपण जर शब्द वापरू नये परंतु इंटरनल पॉलिटिक्स खूप असतं, त्यामुळे कदाचित त्यांनी जागा बदलली तो खुश होऊ शकतो, ही एक शक्यता आहे. त्याच्यात मला असं वाटतं की पहिले कारण शोधणं फार महत्वाचं. काय झालं की एक्झॅक्टली हा जो नाराज जो झालेला आहे तो कशामुळे आहे, तर त्याच्याप्रमाणे त्याला हे करू शकतो आपण, त्याला तसं गाईड करू शकतो, तसं काउन्सिल करू शकतो आपण. की सपोज बॉसच तुम्हाला खूप त्रास देत असेल, तर त्याच कंपनीमध्ये पण दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये IT रिलेटेड म्हणा किंवा जो पण त्या याच्याशी रिलेटेड जो काम करत असेल, तर तसं केलं तरी त्याला हुरूप येतं कामं करायची, परत ती हे वाटतं. कारण काय होतं की तेच बॉस, तेच लोक आणि तेच मायक्रो मॅनेजमेंट, तेच टॉक्सिक वर्क कल्चर, त्याच्यामुळे त्याला थोडंसं कंटाळा आल्यासारखं होऊ शकतं. आणि दुसरी शक्यता म्हणजे तुम्ही बॉसचं चुकत नाही, ह्याचं चुकतंय, तर तुम्ही त्याला तुझ्यात दुरुस्त्या कर हे सांग. बरोबर. आता अजून एक पुढची शक्यता की तो आता IT मध्ये काम करतोय, पण त्याला लक्षात आले 42व्या वर्षी 43व्या वर्षी की मी आता बिझनेस युनिटला जाणार आहे, मला कमर्शियल्समध्ये काम करायचं आहे, मला HR ला काम करायचं आहे, असं काही वाटेल त्याला, तर हा बदल त्याने करावा का? करावा, पण विचार करून. कारण तुमचं इमर्जन्सी फंड तयार असलं पाहिजे. कारण कुठली तुम्ही जेव्हा बिझनेस करायला जाता, नाही नोकरीमध्ये तुम्ही तुम्ही हे करू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय स्किल सेट्स लागतील.
ते महत्व कारण करण्याचं. आधीचं व्हर्टिकल वेगळं आहे त्याचं. ॲब्सोल्युटली. तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार तर मी नाही सजेस्ट करणार की ऑल ऑफ अ सडन करा. ती हळूहळू ती हे व्हायला पाहिजे. सपोज तुम्हाला IT मधनं HR ला जायचं असेल तर त्याच्यासाठी काय स्किल सेट लागते. मग मला होऊ शकतं मला तिथे जो पगार मिळतोय तो इथे नाही मिळणार, असंही होऊ शकतं. पण सॅटिस्फॅक्शन मिळते. पण सॅटिस्फॅक्शन मिळतंय. तर नेमकं तुमचं प्रायोरिटी काय आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आता माझं इकॉनॉमिक कंडिशन छान आहे, माझं आता ती धडपड आता कमी झालेली आहे, तर मला जॉब सॅटिस्फॅक्शन पाहिजे. मला एका ठिकाणी कमी धावपळ असलेला रोल पण पगार कमी असेल तरी चालेल. मग असं असेल तर मग तुम्हाला त्याच्यासाठी पावलं तशा प्रकारे हे करावं लागेल. तुम्हाला म्हणजे रोडमॅप डिझाईन करावं लागेल की ऑल ऑफ अ सडन मी नाही सांगणार, पण त्याच्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी लागणार असेल त्या हळूहळू शिक. आणि ते ट्रान्झिशन जे तो करिअरचं ट्रान्झिशन आहे ते ऑल ऑफ अ सडन न करता हळूहळू पाऊल उचलून कर. आणि एकदा तिथे तू सेटल झाला हे केलं की मग जॉब सोडायचा विचार करू शकतो. कारण ते आपण लिटमस टेस्ट घेऊन हळूहळू केलं पाहिजे. ते एकदम निर्णय घेतला आणि तो रॉंग आला तर परत त्याला युटर्न मारायला त्रास होईल आणि फ्रस्ट्रेशन येईल. आता हे झालं व्हर्टिकल चेंज करणं. आता अजून एक शक्यता म्हणजे त्याला जर असं वाटलं की आता नोकरी सोडायची आहे, मला IT क्षेत्र सोडायचंय आणि मला व्यवसाय करायचा आहे, तर या बाबतीमध्ये अशा तुमच्याकडे केसेस येतात का? भरपूर. म्हणजे होतं ते, कारण स्वाभाविक आहे की नाही आता नोकरी झाली. आता मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं की माझी जी गरजा होत्या, बेसिक नीड्स होत्या त्या फुलफिल झाल्या. आणि मी जेव्हा नोकरीत असताना मी सतत लोकांची तुलना करत असतो. आणि तो एवढा कमवतोय बिझनेसमध्ये, तो तेवढा कमवतोय, तो इतका पुढे गेला, तो एवढा सक्सेसफुल झाला का, तर मी पण बिझनेस करायला पाहिजे, अशी ती सतत त्याच्या मनात विचार येत असतात. तर मला असं वाटतं करायला काही हरकत नाही आहे, पण प्रोव्हाइडेड तुमच्याजवळ इमर्जन्सी फंड असायला पाहिजे. भांडवल पाहिजे. पुढच्या 1 वर्षाचं तुमच्याकडे भांडवल पाहिजे. सपोज उद्या काही कमी जास्त झालं, तुम्ही बिझनेस करायला गेला, आणि कारण नोकरीमध्ये जशी स्टॅबिलिटी आहे, सवय लागली ना 1 तारखेच्या पगाराची, दर महिन्याला पगार येतो, तर तसं बिझनेसमध्ये नाही. तर बिझनेसमध्ये ज्या तुम्हाला क्वालिटीज लागतात, जसे रिस्क टेकिंग ॲबिलिटी, धाडसी हवा, तो तुम्हाला म्हणजे पेशन्स हवा त्याच्यात, तर या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यात, तर त्याला बिझनेसमध्ये जाण्यात म्हणजे हरकत नाही आहे. पण 50व्या वर्षी व्यवसाय चालू करायचा निर्णय घेणार असेल तर त्याने अर्थातच काउन्सिलिंग करून तो निर्णय घ्यायला पाहिजे. आणि पुरेसा प्लॅन B रेडी ठेवून त्याने ते केलं पाहिजे. नाहीतर या केसमध्ये ग्रास इज ग्रीन ऑन द अदर साईड अशा पद्धतीने आधी वाटत असतं, नंतर पुढे गेल्यावरती नाही आधी चाललं होतं ते बरं चाललं होतं, बरोबर अशी फिलिंग येऊ शकते. त्यामुळे आता हा व्हिडिओ जे पाहतायत त्यांच्यापैकी काही लोक असे विचार करत असतील की आता मला कंटाळा, नोकरीवर लाथ मारतो आणि बिझनेस करतो. तर काही लोक असं रिटायरमेंटपर्यंत म्हणत असतात. आणि काही जण निर्णय घेतात, पण निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय योग्य येणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि न येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण मोटिवेशनल स्पीचेसमध्ये काही व्हिडिओ आपण पाहतो की त्याच्यामध्ये नोकरी सोडली आणि त्याचं भलं झालं. पण मला असं वाटतं तिथं ते जे तपासणी आहे स्वतःची ती करून घेतली पाहिजे. आणि व्हर्टिकल खूप मोठं त्याच्यात ड्रास्टिकल चेंज झाला. म्हणजे IT मधून तो एकदम गणपतीची मूर्ती तयार करायला लागला आहे, किंवा शेतात काम करायला लागला आहे, किंवा त्याने शॉर्ट फिल्म चालू केल्यात इथपासून, तर त्याने काहीतरी कापडं विकायला सुरुवात केली, असं पण ऐकायला मिळतं. होतं. कारण बरेच असे एक्झाम्पल्स आहेत की म्हणजे दुसऱ्या करिअरचा पहिल्या करिअरशी काहीच घेणं देणं नसतं, काहीच संबंध नाही. जसं शिक्षण एकात करतो, नोकरीत एकात करतो आणि बिझनेस दुसऱ्याच गोष्टीत करतो, तर याचा काही संबंध नाही आहे. पण मला एकच म्हणायचं इथे की आयदर तुम्हाला रोल चेंज करायचा असेल, नोकरी चेंज करायची असेल, किंवा बिझनेसमध्ये जायचं, करेक्ट, पण याच्यासाठी सेल्फ असेसमेंट करणं फार गरजेचं. बरोबर. आणि त्या क्वालिटीज ज्या लागतात त्या तुमच्यात म्हणजे आणणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही स्वतः IT फील्डमध्ये काम केले, तुम्हाला हे सगळे रोल्स माहिती आहेत. त्याच्यानंतर तुम्ही भारतात काम केले, भारताच्या बाहेर काम केले, तुम्ही समाजाच्या वेगळ्या स्ट्रॅटामध्ये मिक्स झालात. त्यामुळे कदाचित अशा पद्धतीने जर कोणी समस्या घेऊन तुमच्याकडे आला, तुमच्याशी बोलू लागला, तर जसं आम्ही आता शाळेच्या मुलांचं मार्गदर्शन करतो की त्याला 10वीच्या परीक्षेचा अभ्यास करायला उत्साह नाही येते, किंवा तो 12वी नंतर त्याला इंजिनिअरिंग करू का फार्मसी करू, तर असं जे आमचं आता गेली 25 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये समोर विद्यार्थी दिसला की अंदाज येतो, स्कॅन होतो तो बऱ्यापैकी. तशा पद्धतीने तुमच्याकडं
उद्या जर एखादा व्यक्ती अगदी 55 वयोगटातला जरी आला आणि तो म्हणतोय की मला 5 वर्ष राहिलीत, 3 वर्ष राहिलीत, पण मी वेगळं काहीतरी करू इच्छितो, तर मग तिथे तुम्ही त्या व्यक्तीला योग्य रस्ता दाखवणार. बरोबर, ॲब्सोल्युटली. कारण एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की बरेचदा असंही होतं की की नोकरी केलेली आहे, फार्मसीवाला हे होता, म्हणजे फार्मास्युटिकल ऑर्गनायझेशन्समध्ये काम केलेलं आहे, 20 वर्ष काम केलं त्याने, आणि तो म्हणतोय की मला माझं फार्मसीचं दुकान उघडायचं, मला काही करायचं नाही. पण मग त्या फार्मसीचं दुकान उघडायला तुला तेवढं म्हणजे नॉलेज आहे का, किंवा तेवढं सेटअप आहे का दुकानाचं म्हणा, किंवा जेवढं पैसा आहे का तुझ्याकडे, किंवा सपोज इनिशियली तेवढं नाही चाललं दुकान, तर मग तेवढं जसं इमर्जन्सी फंड मी म्हटला तो आहे का, या सगळ्या गोष्टीचं असेसमेंट करूनच कुठला योग्य निर्णय घ्यायला मी लोकांना सल्ला देतो. अगदी आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतोय, कारण नवज्योत सिंग सिद्धूंनी क्रिकेट खेळल्यानंतर मग ते तिथं अर्थातच वयाची अडचणच असते, त्याच्यामुळे मग कॉमेंट्रेटर, मग चित्रपटात काम, मग राजकारण, मग लाफ्टर शो, तसं सगळं चेंज करत गेले ते. दस्तूर खुद्द सुपरस्टार अमिताभ बच्चन ज्यांनी एकाच व्हर्टिकलला काम केलं ते म्हणजे अभिनय. आपण पाहतो की म्हणजे 7 हिंदुस्थानीपासून चालू झालं करिअर, मग दिवार आपण जर पाहिलं की 73 ते 84 म्हणजे हुकूमतच आहे अमिताभ बच्चनची. पण एक पॉईंट असा येतो की अमिताभ बच्चन यांचा निर्णय तो मिड करिअर क्रायसिसचं वयाच्या पलीकडे आहे, म्हणजे साधारणतः ते 55च्या आसपास वय, तिथं त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू करायचा निर्णय घेतला जातो. आणि मग तिथे कदाचित त्यांचा जो USP आहे तो आहे अभिनय. आणि जेव्हा ते उद्योजकतेच्या याच्यात येतात तेव्हा मग त्यांचा तो निर्णय चुकीचा आहे त्यांना काही वर्षांनी कळतं. मग नंतर पुन्हा ते कुणाशी तरी कदाचित ते सगळं डिस्कस करून हे झालं असेल, किंवा योग्य योग आले असतील, मग कौन बनेगा करोडपतीमध्ये पुन्हा वेगळ्या अप्रोचमध्ये, पण तेच व्हर्टिकल आहे, कारण तिथे परत अभिनय, बोलणं आहे, सादरीकरण आहे. म्हणजे अमिताभ बच्चन सुद्धा म्हणजे ज्यांना आपण 100% यशस्वी म्हणतो ते सुद्धा काही सेगमेंटला चुकू शकतात. ॲब्सोल्युटली सर. तर इथे याचं कसं आहे की मी तर सजेस्ट असं करीन की तुमचा जो मेन जसं तुम्ही USP म्हटलं अमिताभ बच्चनचा, तो एकदम असा आउट ऑफ द वे नको, त्याच्याशीच रिलेटेड तुम्ही काही करा. जसं नाही की आता ॲक्टर आहे अमिताभ बच्चन जसे ॲक्टर, तर त्याच्याशी रिलेटेड त्यांची जी एक इमेज तयार झालेली त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी केल्या तर ठीक आहे. पण एकदम कधी रेस्टॉरंट उघडलं त्याच्यातलं नॉलेज नाही आहे तर मग तिथे थोडं गडबड होऊ शकतं. आणि मग त्याच्यात मग तो एखाद्या वेळेस बिझनेस फेल झाला तर मग जे फ्रस्ट्रेशन येतं ते खूप वाईट असतं. मग त्याचा परिणाम तुमच्या मनावर, शरीरावर होऊ शकतो. काय काय परिणाम होतात मिड करिअर क्रायसिसमध्ये, लोकांचे काय परिणाम असतात? मला जे मी बघितलं की साधारणतः जे केसेस येतात ते साधारणतः तिथे लोकांना एन्झायटी येतं, डिप्रेशन्स येतात, आणि स्ट्रेस असतो, सतत स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये असतात, ते कळत नाही त्यांना काय करायचं काय नाही. तर त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स पण लो होतो. आणि जिथे कॉन्फिडन्स लो झाला मग तुम्हाला एखादं छोटंसं काम पण जमणार नाही. तुमचा कॉन्फिडन्स नेहमी हाय असला पाहिजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी. तर ह्या मेजर गोष्टी या मला दिसल्या अशा. म्हणजे BP शुगर पण वाढत असेल लोकांचा. ऑफकोर्स स्ट्रेस वाढला तर त्याचा हेल्थवर इश्यू येणारच, आणि मग त्याच्यात हेल्थ इश्यूज पण सुरू होतात. तर मला असं वाटतं की कुठलाही निर्णय घ्यायच्या पहिले तुम्ही पाऊल उचलण्या पहिले एखाद्या तुमच्या मेंटॉरला किंवा एखाद्या जाणकार लोकांना कन्सल्ट करा की मी हे पाऊल उचलतो आहे, असं मला करायची इच्छा आहे, केलेलं बरोबर योग्य राहील का. आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी ठरवलं पाहिजे की मला आता पैशाची गरज आहे का सॅटिस्फॅक्शनची गरज आहे का विश्रांतीची गरज आहे का मला आता आयडेंटिटीची गरज आहे. कधी कधी असं होतं की एखादा शिक्षक नोकरी सोडतो आणि स्वतःची इन्स्टिट्यूट चालू करतो. आणि असं आपण पाहतोय पुणे शहरामध्ये काही प्राध्यापकांनी स्वतःचे इंजिनिअरिंग कॉलेजेस चालू केले. परंतु एका बाजूला हे दिसतं, दुसऱ्या बाजूला काही फेल गेलेले पण दिसतील. स्वतःची कंपनी होती आणि त्याच्या आधी आपण आधी नोकरी केली, मग आता स्वतःची कंपनी आहे. पण इथे सुद्धा सेटल लेवलला काही सक्सेसफुल केस आपल्याला दिसतात. त्यामुळं आपण प्रत्येकाने हे निर्णय घेताना केवळ मला वाटते म्हणून नाही, किंवा नुसतंच घरातल्यांचं पण म्हणणं असं नाही, तर त्याचे एक ऑथेंटिक चर्चा ही करणं गरजेचं आहे. फार गरजेचं. आणि आतला आवाज पण ऐकला पाहिजे. बरोबर. आपल्याला नेमकं काय करायचं आहे. बरोबर. तुम्ही स्वतःला ओळखू शकता, चांगला ओळखू शकता पाहिजे. पण म्हणतात ना की व्हॅलिडेशन पण हवं. हे व्हॅलिडेशन दुसऱ्यांकडनं, मेंटॉरकडनं, जो जाणकार आहे त्या फील्डमध्ये, त्या फील्डमध्ये, त्याच्याकडनं करून घेतलेलं फार गरजेचं आहे. मला तर अशी एक मध्ये केस अशी आली की
त्या व्यक्तीने स्वतःहून सांगितलं की मला कळलंय की आता माझे पगार खूप वाढत नाहीयेत, बरोबर मला पहिल्या एवढा रिस्पेक्ट मिळत नाहीये, बरोबर माझ्याकडनं पहिल्या एवढं काम होत नाहीये. बरोबर त्यांचं असं म्हणणं पडलं की घरामध्ये जसा वडील असतो तो काही दिवसांनी सासरा होतो बरोबर आणि मग फक्त त्याची काम मर्यादित राहतात, तसं तर म्हटलं रिटायरमेंटपर्यंत मी आता फक्त इथे दिवस भरणार आहे. बरोबर कारण तसं करायला कंपनीची हरकत नाहीये. म्हणजे त्याची कंपनी जी होती त्याच्यात आधीच्या कामाच्या परफॉर्मन्सवरती ते पेलणार होते. बरोबर आणि यांचं म्हणणं आहे की जे आता खुपतंय दुखतंय ते बाजूला ठेवायचं, बरोबर की मला त्यांनी रिस्पेक्ट नाही दिला, मला मिटिंगला नाही बोलवलं, बरोबर माझ्यासारखी 3 नवीन मुलं भरली ज्याच्यातून त्यांच्या माझ्या पगार एवढा त्यांना, सो दॅट की कुठेतरी इगो हा सुद्धा बाजूला ठेवला समजा Absolutely. तर मिड करिअर क्रायसिस होणारच नाही ना. ॲब्सोल्युटली कारण ज्या ज्या गोष्टी ज्या जसं मी सांगितलं की मनातल्या गोष्टी आहेत की तिथे इगो एक फॅक्टर आला, कारण अरे यांनी माझ्याशी बोललं नाही किंवा एवढं रिस्पेक्ट नाही दिला किंवा मला प्रायोरिटी नाही दिली, तर या गोष्टी होतात. तर या गोष्टी जर ठेवल्या आणि सपोज तो फॅग एंड ऑफ द करिअर म्हणतो आपण की त्याचं करिअर आता राहायला तर 3-4 वर्षाचं असेल तर काही हरकत नाही आहे त्याला, मे बी प्रमोशन नाही मिळणार पण डेफिनेटली त्याला 4 वर्ष आता घालवायचे कसे, तर पगार येतोय ना हे असं आणि बेअर मिनिमम काम तो करणारच आणि कंपनी जर म्हणत असेल की आम्हाला एवढं चालतंय, उदाहरणार्थ US असाइनमेंट आली आणि मला दिली नाही म्हणून मग नाराज होण्यापेक्षा तुला जे दिलंय ते तू कर असं जरी केलं तरी सुद्धा कदाचित हा BP स्ट्रेस हे त्याचं कमी होऊ शकतं. कारण काय की पण हे कसं आहे, हे सगळं स्वतःनी इनिशिएटिव्ह घेऊन त्याच्या सुपिरियरशी बोलणं, मॅनेजरशी बोलणं फार गरजेचं आहे. करेक्ट की म्हणजे काय म्हणतात ते KPIs आपण जसं सेट करतो तसं त्याला सांगायचं की मला असा काहीतरी रोल दे की ज्याच्यात खूप जास्त म्हणजे कामाचा लोड नसायला हवा किंवा खूप जास्त म्हणजे काय म्हणलं त्याचं आउटकम जे आहे ते एक्सपेक्ट नका करू. तर पण हे जेव्हा एकदा आपल्या सुपिरियर किंवा मॅनेजर बरोबर डिस्कस करून ते योग्य असेल ते एकदा प्लॅन चॉकआउट करून डिसाईड झालं, म्युच्युअली डिसाईड झालं तर होईल ते. पण आता कसं आहे की मला असं वाटतं की प्रत्येक ऑर्गनायझेशन्समध्ये तुम्हाला तुमचं आउटपुट बघतात आणि त्या प्रकारे तुम्हाला म्हणजे वाजून देणार आणि वाजून घेणार. बरोबर. तर दोन्ही गोष्टी असतात त्या आणि त्याच्यासाठी तुमचं विजिबिलिटी खूप महत्त्वाची असते, तुमचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं असतं कारण हे सगळं दिसतं काम तुम्हाला. मग सॉफ्ट स्किलमध्ये काही दुरुस्त्या केल्या तरी याच्यात फायदा होणार आहे. सॉफ्ट स्किल्स तेच म्हणतो की जसं तुम्हाला रोल चेंज करायचं आहे की तुम्हाला कंटाळा आला असेल की साधारणतः मी जसं म्हटलं की एकच एक काम करून कंटाळा येतो मिड करिअर क्रायसिसमध्ये की तर मग तिथे रोल चेंज करणं फार गरजेचं आहे आणि तिथे खरंच त्या पोझिशनला गरज असेल कम्युनिकेशन, जसं आता कम्युनिकेशन स्किल इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द हायेस्ट, म्हणजे त्याला टेक्निकल स्किल्सपेक्षा पण जास्त प्रमाणात दर्जा दिला जातो कारण तुम्ही स्टेक होल्डर्स बरोबर कसं करताय. पण एखादा माणूस सपोज एखादी व्यक्ती लिडरशिप पोझिशनवर असेल तर हे मस्ट हॅव स्किल्स आहे, म्हणजे त्याला हे यायलाच हवं. तर त्यामुळे कम्युनिकेशन पण हा खूप मोठा सक्सेसचा खूप मोठा वाटा आहे. जे आता अलीकडच्या वयातले आहेत त्यांनी कोणती काळजी घ्यावी? अलीकडचे वय म्हणजे 28-30 म्हणजे क्रायसिस त्यांच्यावर येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी? तर त्याच्यासाठी मी सांगेल की एक असा काही फॉर्म्युला नाही आहे. त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हेल्थवर स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि तुमची हेल्थ असेल तर हेल्थ इज वेल्थ म्हणतात. अच्छा, हेल्थमुळे सुद्धा क्रायसिस निर्माण होऊ शकतो. हो, कारण सपोज त्याची हेल्दी नाही आहे तर माइंडसेट त्याचा तसा नाही होणार आहे. नेहमी आजारी पडतोय, त्याचा मूड नाही आहे बरोबर किंवा प्रॉब्ली, तर तो 100% आउटपुट नाही देऊ शकणार. बरोबर. तर मी तर म्हणेल की थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी काढा. बरोबर. हेल्थवर लक्ष द्या अजून, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला कॉन्टिन्युअसली अपग्रेड करा. कंटिन्युअसली अपग्रेड करा. मी जसं पहिले पण सांगितलं की ही काळाची गरज आहे. आता AIच्या काळात तर आपल्याला गरज आहेच आहे, पण AIमुळे तुमचे जॉब जातील का हा पण एक मोठा मुद्दा लोकांना येतात की बरेच मुलं माझ्याकडे येतात की AIमुळे आमचा जॉब जाईल, आम्ही कोडिंग आहे. पण मी असं म्हणेन की त्याच्याशी घाबरण्यासारखं कारण नाही. AIला तुम्ही मित्र बनवा की त्याच्यात आपण काय करू शकतो की AIचं टूल्सचा वापर करून मी माझी विजिबिलिटी, माझी प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवू शकू. कारण जिथे शेवटी कम्युनिकेशन्स लागणार आहे, जे ह्युमन इंटरॅक्शन्स लागणार आहे, तिथे तर माणूस हवाच. किंवा मला अजून काय गोष्टी चेंज करता येईल किंवा अजून काय नवीन शिकता येईल ज्याच्याने माझा जॉब
राहील, सेक्युअर राहील आणि Secure राहील. म्हणजे ग्रोईंगमध्ये राहील तो. ग्रोईंगमध्ये. तर त्यामुळे असं AI शी घाबरायचं असं काही कारण नाही आहे. अपडेट राहायला अपडेट पाहिजे. करत राहणं आणि काळाची गरज पण आहे की अपडेट सतत आपल्याला स्वतःला अपडेट करत राहणं ओके. महत्त्वाचं आहे सर. खूप चांगल्या प्रकारे आपण चर्चा केली. तुमचा IT सेक्टरमधला अनुभव आणि खास करून मिड करिअर क्रायसिसमध्ये आलेल्या लोकांना तुम्ही या मदतीने मार्गदर्शन करता, गाईड करता. सारंग सरांनी आत्ता आपल्याला IT सेक्टर आणि कोणतेही सेक्टर म्हणजे त्याला सेक्टरचं बंधन नाही, मिड करिअर क्रायसिसचा विषय आत्ता आपण चर्चेमध्ये घेतला. मिड करिअर क्रायसिस हे काय आत्ताच आलेलं असं नाही आहे, ते पारंपरिक हा विषय आहे. अनेक वर्षांपासून जेव्हापासून माणूस नोकरी करतोय, काम करतोय, तेव्हापासून हा वयोगट आणि मग यावेळेस आलेली पठारावस्था म्हणजेच तो टेम्परामेंट तयार होतो. त्यामुळे मिड करिअर क्रायसिसची अडचण एक कोणी दोषी नसतं याच्यामध्ये. त्या व्यक्तीपासून त्या कंपनीपर्यंत, आस्थापनापर्यंत यातलं कुणाला कुणाची तरी काहीतरी गडबड असते आणि त्यामुळं ती गोष्ट घडते. कधी कधी काहीच गडबड नसते पण वाटत असतं. अशा पद्धतीने आत्ता काय केलं पाहिजे, त्याचे परिणाम काय होतात, मिड करिअर क्रायसिस टाळता कसं येईल आणि अपग्रेड राहिल्यावरती याचे कसे तोटे होणार नाहीत, आणि असा काही निर्णय घ्यायचा असेल तर मग तो निर्णय एकदम घाई गडबडीत न घेता तो पूर्णपणे विचार करून घ्यावा, अशा पद्धतीची माहिती सारंग सरांनी आपल्याला या ठिकाणी दिली. तर करिअर विजयच्या वतीने आत्ता आपला हा वेगळा विषय होता, 10वी-12वी करिअर गायडन्स. आणि करिअर हा विषय सगळ्यांसाठी लागू पडतो, त्यामुळं ह्या वयोगटातल्या लोकांसाठी आपण आज चर्चा केली. तर तुमचा अनुभव निश्चितपणे समाजाला उपयोगाचा होणार आहे. तर त्याबद्दल मी करिअर विजयच्या वतीने तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही करिअर विजय चॅनलमध्ये मला बोलवलं त्यासाठी माझ्या पण म्हणजे मनापासून तुमचे आभार आणि खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.